स्वामी समर्थ. आज पौर्णिमा आहे. पौर्णिमेनिमित्त आज आपण संध्याकाळी काय सेवा करायची. आज आपण दीप प्रज्वलित करायचे. 5 ठिकाणी दीप प्रज्वलित करायचे. पहिला दीप जा तुम्हाला दाखवायचा म्हणजे पहिला दिवा जो लावायचा आपल्याला तुझ्या देवघरामध्ये ईशान्य कोपऱ्यात सगळ्यांची देवघर असतो. तर तिथे नसतं तर तुम्ही ईशान्य दिशेमध्ये तुम्हाला घीची पंती लावायची. दिवा लावला तरी चालेल, पंती लावली तरी चालेल. तिथे त्या दिशेला तुम्हाला पंती लावायची. दुसरी पंती तुम्हाला लावायची, तुळशी लावायची. तिळाच्या तेलाची लावली तरी चालेल, घीची लावली तरी चालेल, जे असेल अवेलेबल ती लावा तुम्ही. तिसरा दिवा तुम्हाला लावायचं तुमच्या पाणी, जिथे आपण पाणी भरून घेतो हांडे मडके, तिथे तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. कुठेही तोंड केलं तरी चालेल, फक्त दक्षिणेकडे तोंड करू नका, बाकी कोणत्या दिशेला तोंड केलं तरी चालेल. तिथे एक दिवा तुम्ही लावा. सोबत तुम्हाला आपल्या कचरा डब्बा आहे, कचरा डब्बा स्वच्छ धुवून स्वच्छ असावा, तुटका फुटका नसा स्वच्छ असावा, घाण वास वगैरे वास येऊ नये. तिथे कचरा डब्याजवळ एक पंती लावा. तिळाच्या तेलाची लावली तरी चालेल, साध्या तेलाची लावली तरी चालेल. तिथे एक दिवा लावा. तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे. त्यात तुम्हाला तिळाचं तेल घ्या किंवा घी घ्या, काही घ्या. गाईचं तूप घेतलं तरी चालेल, घरचं तूप असेल तरी चालेल, मोहरीचं तेल असेल तरी चालेल. तेल घ्यायचं, त्यात थोडीशी पिवळी मोहरी टाकायची. तो दिवा तुम्ही लावायचा, पूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. त्याची आपण जसं आपण आरती कशी देतो, तशी आरती पूर्ण घराला आरती द्यायची. टॉयलेट बाथरूम सोडून पूर्ण घराला आरती द्यायची. आपल्या उंबऱ्यावरती उजव्या किंवा डाव्या बाजूला तुम्ही ठेवला तरी चालेल, मेन डोरच्या उंबऱ्यावरती ठेवायचं आहे. असे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिवे प्रज्वलित करायचे आज, कारण की आज पौर्णिमा आहे. शक्य असेल ते घरात पूर्ण दिवे लावा, खूप छान राहील, थोडं उजळून दिसेल. सोबत तुम्हाला चंद्रालाच अर्घ्य द्यायचं आहे. चंद्राला पाणी अर्पण करा. त्यात पाण्यामध्ये थोडंसं कच्चं तूप टाका आणि चंद्राला पाणी अर्पण करा. त्याने करून मन शांत राहील, निगेटिव्ह दूर राहील. कारण सध्याचे जे वातावरण चालेल त्यामुळे मला भीती निगेटिव्ह खूप येते. सध्याचे ग्रहमान पण एवढे चांगले नाही, त्यामुळे मला ती निगेटिव्ह जावं. त्यासाठी तुम्ही चंद्राला अर्घ्य द्या. तिथे उभं राहून तुम्ही ओम सोम सोमाय नमः हा मंत्र जप करा किंवा ओम चंद्राय नमः हा मंत्र जप केला तरी चालेल, 11 वेळा केला तरी चालेल. हे तुम्ही नक्की उपाय करा. सोबत संध्याकाळी खीर करा. ती खीर थोड्या वेळ तुम्ही चंद्राच्या प्रकाशात जरी ठेवली आणि नंतर सगळ्यांनी प्रसाद म्हणून ग्रहण केली तर खूप छान राहील. थोडं मन शांत राहील, निगेटिव्ह दूर राहील. आणि जमेल तसं तुम्ही दानधर्मही करा. जमलं तुम्ही खडीसाखर आणि खोबरं आज नक्की दान करा. नाही तर काही तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जे जमल त्या वस्तू तुम्ही दान करा. 10 रुपयाचा वडापाव, 20 रुपयाचा वडापाव जरी तुम्ही कोणाला दिला तरी चालेल. यथाशक्ती जसं जमेल तसं दानधर्म करा. आजच्या दिवसाला खूप महत्त्व आहे. श्री स्वामी समर्थ.